तर आता आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे। तर इथे मी जरीचा थ्रेड घेऊन त्याला गाठ मारून घेतली आहे। आपली पकडायची प्रोसेस जी असणार आहे ती सेम असणार आहे। इथे मी चेन स्टिचचा जो बेस करून घेतला आहे त्याच्या बाजूनेच आपल्याला अजून एक चेन स्टिच बनवायची आहे। त्याच्या बाजूनेच आपल्याला डबलची चेन स्टिच बनवायची आहे, पण या दोन लाईन वाटल्या नाही पाहिजे, ही एकच लाईन वाटली पाहिजे। त्याच्या बाजूनेच करून घ्यायची, गॅप दिसला नाही पाहिजे। चेन स्टिच करत जायची, धाग्यामधून धागा आपल्याला बाहेर काढत जायचा आहे आणि चेन स्टिच द्यायची आहे। आपण जी बेस लाईन बनवलेली आहे चेन स्टिचची, त्या चेन स्टिचला लागूनच आपल्याला ही दुसरी डबल चेन स्टिच द्यायची आहे। आणि याचा वापर आपण जेव्हा ब्लाउजवर वर्क करतो ना तेव्हा आपल्याला बेस म्हणून करायला लागतो। अशा प्रकारे आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे आणि या दोन लाईन अजिबात वाटल्या नाही पाहिजे, ही एकच लाईन आहे असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे। आणि शेवटी आपला एंड लॉक द्यायचा, जसं आपण एंड लॉक करतो ना तसंच आपल्याला एंड लॉक करायचा आहे। पहिल्या धाग्यातून दुसरा धागा काढायचा आणि दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा पकडून खालून धागा खेचून घ्यायचा। ही झाली आपली डबल चेन स्टिच। याच्यामध्ये गॅप बिलकुल दिसला नाही पाहिजे, दोन्ही लाईन एकच आहेत असं वाटलं पाहिजे।